मित्रांनो, इंडियन एअरफोर्सचा एक विंग कमांडर पाकिस्तानला माहिती देण्याच्या नादामध्ये पकडला गेला आहे. हिंदुस्तान टाइम्सचा रिपोर्ट असं सांगतो की याला एका महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये याच्याकडून इमेज व्हिडिओच्या माध्यमातून जी आपल्या देशाची संरक्षण विभागाची गुप्त माहिती आहे ती मिळवली आणि ती पाकिस्तानला पाठवल्या गेली. इंडियन एक्सप्रेस असं सांगतो की ज्या वेळेला जे इंडियन एअरफोर्स आहे त्यांची वेळी जी गुप्तचर संस्था आहे तिने याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आणि मग त्याच्यानंतर जाऊन दिल्ली पोलिसांनी याला ताब्यात घेतले आणि हा मागच्या 1 महिन्यापासून तिहार तुरुंगामध्ये त्याचं नाव डिस्क्लोज केलं नाही आहे. आय डोंट नो, सुरक्षेचे कारण असतील त्याच्यामुळं नाव डिस्क्लोज केलं नसेल. बाकी यांनी अशा पद्धतीची सगळी माहिती दिली आहे. सर्वसामान्य जो माणूस आहे त्याच्यावरती देशद्रोही, देशविरोधी असे ठपके सर्रासपणे लावले जातात. परंतु हे जे व्यवस्थेमध्ये लोक आहे यांच्याकडे खरी माहिती असती हे देशासाठी सगळ्यात जास्त घातक आहे. एक सर्वसामान्य माणूस देशाविरुद्ध काहीच काम करू शकत नाही त्याने कितीही ठरवलं तरी, कारण त्याच्यावरती तितकी पाळत ठेवल्या जाते. परंतु जे लोक व्यवस्थेचा पार्ट आहे अशा लोकांवरती पाळत ठेवल्या जात नाही, अशा लोकांवरती तितकं नियंत्रण नसतं. उलट त्याच व्यवस्थेचा वापर करून हे स्वतः असे कामं करत असता. मग त्याचेवाले परिणाम देशाला आता भविष्यामध्ये भोगावे लागू शकतात, कारण याने काय काय माहिती शेअर केली हे आपल्याला कोणालाच माहीत नाही आहे. सो मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी. अजून त्याचं नाव वगैरे काही कळलेलं नाही आहे, परंतु अशा पद्धतीच्या एका विंग कमांडरला अटक केल्या गेली. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.